सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट ई लर्निंग चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता चौथीच्या मराठी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील आगगाडी ही एक कविता पाहणार आहोत। ही कविता शंकर विटणकर यांनी लिहिलेली आहे। चला तर मग आपण या कवितेचा आस्वाद घेऊयात। झुक झुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ। झुक झुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ। धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावन गाव। धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावन गाव। पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती। पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती। तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड। तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड। छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घराघरा। छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घराघरा। झुक झुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ। झुक झुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ। आता आपण या कवितेचा भावार्थ समजावून घेऊया। झुक झुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ। या ठिकाणी शंकर विटणकर यांनी आगगाडीला घरांची माळ म्हटलेले आहे, कारण ही आगगाडी अनेक डब्यांनी जोडून बनलेली असते आणि हे डबे जणू काय एक एक घर आहेत, एक एक घरे एकमेकांना जोडलेली आहेत अशी भासते। म्हणून या आगगाडीला घरांची माळ ही एक चालणारी फिरणारी अशी एक अजब चाळ आहे असे कवीने या ठिकाणी वर्णन केलेले आहे। म्हणूनच ही घरांची माळ आगगाडी ही डब्यांसारखी असली तरी ती घरांसारखी भासत आहे। म्हणूनच कवीने या ठिकाणी आगगाडीला घरांची माळ असे म्हटलेले आहे। धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावन गाव। कवी या ठिकाणी सांगत आहे आगगाडी ही गावोगाव धावत जाते आणि ती हुंदडत फिरत असते। या गावावरून त्या गावावर, त्या गावावरून त्या गावावर अशी एक एक गावं करत आगगाडी फिरत असते, धावत जाते गावोगाव। पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती। कवीने या ठिकाणी सांगितलेले आहे कितीही पाऊस असला, कितीही वारा असला तरी या आगगाडीला भीती नाही। ती वाटेत कितीही वादळ असले तरीही आगगाडी ही चालूच राहते, ती भिवून एका जागी थांबत नाही। म्हणूनच कवीने या ठिकाणी म्हटलेले आहे की या आगगाडीला पाऊस आणि वाऱ्याची भीती नसते। तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड। ही आगगाडी एकदा का चालू झाली की त्या आगगाडीला कोणीही थांबू शकत नाही। वाटेत येणारी नदी, पहाड म्हणजेच डोंगर, म्हणजेच नदी आणि डोंगर या आगगाडीला थांबवू शकत नाही, अडवू शकत नाही। आणि ही आगगाडी चालताना आजूबाजूची जी झाडे आहेत ती झाडे या आगगाडीला टाटा करत आहे असे भासत असते। छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घराघरा। आणि ही आगगाडी जी चालत असते प्रत्येकाला आपापल्या गावी, आपापल्या घरी पोचवत असते। हा या आगगाडीचा छंद म्हणा किंवा तिचा हा रोजचा उद्योग आहे असंही तुम्ही म्हणू शकता।
आपल्यालाही वेगवेगळे छंद असतात. जसे कुणाला चित्र काढण्याचा छंद असतो, कुणाला मातीपासून काही वस्तू बनवण्याचा छंद असतो, कुणाला हस्तकलेचा छंद असतो. तसंच समजा की आगगाडीलाही धावत जाण्याचा आणि प्रत्येकाला स्वतःच्या गावी पोहोचवण्याचा छंदच आहे, असे कवीने या ठिकाणी वर्णन केलेले आहेत. पण हा तिचा रोजचा उद्योग आहे. तिचे हे रोजचे काम आहे की आगगाडीने माणसांना आपापल्या गावी पोहोचवण्याचे काम आगगाडी करत असते. चला तर मग आपण या कवितेवरचे काही प्रश्न उत्तरे पाहूयात. उत्तरे सांगा. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, आगगाडीला घरांची माळ का म्हटले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे, आगगाडी अनेक डबे जोडून बनलेली असते. हे डबे घरांसारखे भासतात, म्हणून आगगाडीला घरांची माळ म्हटले आहे. दुसरा प्रश्न, आगगाडी कोठे जाते? उत्तर, आगगाडी गावोगाव जाते. तिसरा प्रश्न आहे, आगगाडीला कशाची भीती नाही? आगगाडी कशाला भीत नाही? याचे उत्तर आहे, आगगाडी पाऊस आणि वाऱ्याला भीत नाही. चौथा प्रश्न आहे, आगगाडीला कोण अडवू शकत नाही? याचे उत्तर आहे, आगगाडीला नदी आणि डोंगर अडवू शकत नाही. पाचवा प्रश्न आहे, आगगाडीला टाटा करणारे कोण? उत्तर, आगगाडीला प्रत्येक झाड टाटा करते. सहावा प्रश्न आहे, सर्वांना घरी कोण पोहोचवते? उत्तर, आगगाडी सर्वांना घरी पोहोचवते.